या व्हिडिओमध्ये आपण आयोडीनच्या द्रावणाचा वापर करून पिष्टमय पदार्थांची चाचणी करणार आहोत. तर सुरुवातीला या गडद रंगाच्या काचेच्या बाटलीत आपल्याकडे आयोडीनचं द्रावण आहे आणि चाचणीसाठी आपण 3 नमुने घेतले: बटाटा, तांदूळ आणि दूध. तर आपण आता बटाट्यापासून सुरुवात करूया. या बटाट्यावर ड्रॉपरच्या मदतीने आयोडीन द्रावणाचे काही थेंब आपण टाकूया. पहा, हे थेंब बटाट्यावर टाकल्याबरोबर त्यांचा रंग निळसर काळा असा व्हायला लागतो आणि तांदळाच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. पिवळसर आयोडीनचं द्रावण काळं निळं दिसायला लागतं. ओके, आता आपण हेच आयोडीन द्रावणाचे थेंब जर दुधात टाकले तर काय होईल? पहा पहा जेव्हा दुधामध्ये आपण हे आयोडीनचं द्रावण टाकतो तेव्हा काहीही होत नाही. याच्या रंगात कुठलाही बदल होत नाही. ही परीक्षा नळी आपण गोल फिरवली, हलवली तरीही काही होत नाही. आयोडीन द्रावणाचा रंग इथे बदलत नाही. मग असं आहे की जेव्हा आयोडीन द्रावणाचा रंग काळा निळा होतो तेव्हा आपल्याला कळतं की त्या नमुन्यामध्ये पिष्टमय पदार्थ आहेत. पण दुधाच्या बाबतीत तसलं काही होत नाही. ठीक आहे, तर आता आपण एक पटकन सारांश बघूया. आपण पाहिलं की बटाटा आणि तांदळामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च असतात आणि म्हणून आयोडीन द्रावणाचा रंग बदलतो. पण दुधामध्ये स्टार्च नसतं, त्यामुळे आयोडीन द्रावणाचा रंग दुधामध्ये अजिबात बदलत नाही. ठीक आहे, या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.